नमस्ते. आज मी रवा आणि तांदळाची पिठाची चकली बनवते. त्यासाठी मी हा 1 कप रवा घेतलाय, 2 कप तांदळाचं पीठ घेतलंय, सफेद तीळ घेतले, थोडा ओवा घेतलाय, बटर, पाणी आणि आपला हा चकलीचा साचा. आता इथे मी कढई तापत ठेवले. आपण ह्याच्यामध्ये आता 1 कप रवा आहे ना, तर 2 कप पाणी टाकायचं. आता पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. आता पाण्याला उकळी आले, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे बटर घेतलेले आहे. बटर टाक. बटर चांगला वितळून द्यायचा. त्याच्यामध्ये सफेद तीळ घालायचे. आता ओवा घेतलाय, तो अर्धा ओवा घालते, अर्धा आपण नंतर घालू. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली पाहिजे. पाण्याला परत चांगली उकळी आली. गॅस बारीक करायचा. थोडीशी हळद घालायची आणि तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याच्याप्रमाणे तिखट टाकू शकता तुम्ही. मी 2 चमचे टाकले. झणझणीत व्हायला पाहिजे आणि चवीनुसार मीठ. परत गॅस मोठा केला मी. परत पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. कारण तिखट मीठ टाकलंय ना. गॅस बारीक करायचा. आता हा 1 कप रवा टाकायचा. रवा चांगला शिजवून द्यायचा. आता पातळ वाटतोय, तो आता घट्ट होईल. तर गॅस बंद करते. एका परातीमध्ये काढून घ्यायचं आणि थोडस कोमट करायचं. 1 कप रवा घेतला होता. आता 2 कप ह्याच्यात तांदळाचं पीठ टाकायचं. असतानाच पीठ टाकले. चमच्याने हलवायचं, नाहीतर हात भाजू शकतो. आता पोरांना सुट्टी पडली शाळेला, काहीतरी त्यांना काय नाही काहीतरी खायला लागतं. तुम्ही एरवी सुद्धा केले तरी मुलांच्या शाळेला टिफिन मध्ये द्यायला पण बरे पडतं. 4-5 वाजता आपण चहा करतो, तेव्हा पण खायला मस्त. दुसरं काय खाण्यापेक्षा घरामध्ये आपण केलेली चांगली वस्तू असते. आता हे आपण ओवा ठेवला होता, तो आता त्याच्यावरती परत टाकते. 1 कप रव्याला 2 कप पाणी आणि 2 कप तांदळाचं पीठ आणि बाकीच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. म्हणजे रव्याच्या डबल पाणी घ्यायचं आणि डबल तांदळाचं पीठ घ्यायचं. पीठ मळून झालेलं आहे. आता एक मी गोळा घेतला. बाकीचं पीठ थोडंसं ओलसर कपडा करून झाकून ठेवलं, नाही तर सुकेल तो. आता इथे एक सोरा घेतलेला आहे, चकलीचा साचा. तर हा जो खरखरीत भाग आहे ना, तो खाली घ्यायचा आणि हा आतमध्ये ठेवायचा. हा बघा, हा खरखरीत भाग आहे तो. आणि घट्ट भरायचा, हवा नाही ठेवायची त्याच्यामध्ये. दाबून 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 भरायचं.
तर मी प्लास्टिकची पिशवी आपली सामान वगैरे येतो ना ती फाडली आणि त्याची पिशवी असे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतले. खाली एक डबा घेतलाय त्याच्यावर हे ठेवायचं म्हणजे आपल्याला वाकून वाकून मानेला त्रास होणार नाही. कारण हल्ली मानेची दुखणी वाढायला लागली. आता आपण चकली पाडून घेऊया. तुम्हाला कशा छोट्या मोठ्या पाहिजे तशा तुम्ही पाडू शकता. आणि एकदम छोट्या पण बरे नाहीत, एकदम मोठे पण बरे नाहीत. आता हे जे टोकं आहेत ते आपण जॉईन करून घ्या. आतला भाग पण आणि बाहेरचा भाग पण. ते अशा चकल्या करून घ्यायच्या. आता मी करून घेते चकल्या आणि तळताना दाखवते. आता हे चकल्या मी अशा पाडून घेतलेल्या आहेत. आपलं तेल पण गरम झालं. आता चकल्या तेलामध्ये सोडायच्या, सांभाळून सोडायच्या. आणि गॅस जास्त मोठा नाही पाहिजे, मिडियम ठेवायचा आणि एकदम बारीक पण नाही पाहिजे. आणि मेन म्हणजे लगेच पलटी करायची नाही. कुठची चकली असली तरी लगेच पलटी करायची नाही. आपल्या कढईमध्ये तेल किती आहे, कढई मोठी आहे छोटी आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही चकली टाका. एकदम गर्दी करायची नाही चकल्या टाकताना. कढईमध्ये बरोबर होतात चकल्या. खायला पण छान लागतं. थोडे बुडबुडे कमी आले की मग पलटी करायची. आणि जास्त काळी पण नाही करायची, तर दिसायला छान दिसते. हे बघा. आता आपले बुडबुडे पण कमी झाले म्हणजे चकली आपली तळली गेलेली आहे. आता ह्या चकल्या आपण काढूया. आता बाकीच्या चकल्या मी तळून घेते. रवा, तांदळाचं पीठ वापरून केलेली चकली. आवडली शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला एक मी तोडून दाखवते आता. हे बघा, एकदम खुसखुशीत, आतमध्ये पण चांगली झालेली आहे.